मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर आज पण एकदम अमेझिंग आणि जबरदस्त एपिसोड दाखवलाय प्रेक्षकांनो. आता अर्जुनला तो सुरेश सुद्धा सापडलाय, ज्याने सोनलला नेलं होतं पळवून, आणि बऱ्याच घडामोडी घडल्यात. बघत राहत ठरलं तर मग. आणि पुढचा प्रोमो तर धमाकेदार आहे. सुरुवातीला आपण बघतोय प्रिया सायलीचं टाळ्या वाजून स्वागत करते बरं का, आणि या सगळ्या जेलमधल्या कैदी महिलांना सांगत असते, बघा बघा कोण आलंय आपल्याकडे, आपल्याला हिचं स्वागत करायचं होतं ना, हीच आहे बरं का ती सायली सुभेदार, सुभेदारांच्या घरातली मोठी सून आहे ही, असं म्हणून प्रिया टाळ्या वाजवा ग स्वागत करत असते बरं का सायलीचं. टाळ्या वाजवते, 1 2 3 1 2 3. आणि मग टाळ्या वाजवणं झाल्यावर सायलीला म्हणते, काय गो सायली, तुला कळतंय ना या सगळ्या तुझं का स्वागत करताय, कारण तू आता आमच्यातलीच आहे. अगं अगं नाही 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 नाही, आमचे गुन्हे ना खूपच छोटेसे आहेत गागो. ही शांत आहे ना, हिने तर फक्त 2च खून केलेत, आणि ती प्रेमाताई ग. अगं तिने प्रेमाताईने ना फक्त दागिने चोरले होते ग तिच्या मालकिनीचे, आणि मी तर फक्त खोटे आयडेंटिटी घेऊन होते ग तिथे. पण तू सायली, मी ऐकलं की तू आपल्या आश्रमातल्या अल्पवयीन मुलीची तस्करी केली. शी 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 सायली, काय ग, तू आई होणार आहेस. बिचाऱ्या सुभेदारांच्या वारसाला कशाला शिक्षा देतेस ग, बेवारसासारखा जन्माला येईल ग तो. सायली चिडून फक्त तिला एवढंच बोलते, तोंड बंद कर प्रिया, तोंड बंद कर. इकडे अर्जुन त्या इन्स्पेक्टर सावंतला माहिती विचारतोय, इन्स्पेक्टर सावंत मला प्लीज सांगा, माझ्या बायकोच्या विरोधात कोणी कंप्लेंट केली, आणि अल्पवयीन मुली वगैरे आश्रमातल्या हे काय सगळं प्रकरण आहे, माझ्या बायकोवर हा कायदा का लागू करण्यात आलाय, प्लीज मला सगळी माहिती द्या, कुठून कळलंय तुम्हाला हे सगळं. आणि ज्या मुली हरवल्यात ना त्या मुलींपैकी कोणी 18 वर्षांच्या खाली नाहीये. त्यावर सावंत म्हणतात, हे बघा अर्जुन सर, मला काही माहिती मिळाली आहे. इन्स्पेक्टर निकमांकडे काही दिवसांपूर्वी काही टीप आली होती. लोकेशनवर त्यांनी धाड टाकली तेव्हा कळलं की तिथे एक मुलगी आहे आणि ती अल्पवयीन आहे, आणि आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं तिच्या बाबतीत काहीतरी गैरप्रकार होत आहेत म्हणे. आणि अर्जुन सांगतो की ती मुलगी कोण आहे, तेव्हा ते निकम सांगतात, हे बघा ती मुलगी तिथे कैद होती, आणि निकमांनी जेव्हा तिथे धाड टाकली तेव्हा त्यांना दिसलं की आता तिथे ना तो सुरेश बांधून ठेवला होता बरं का. आता इथे त्यांनी सगळं व्हिज्युअलाइज केलंय प्रसंग. सुरेश आणि ती सोनल तिथे बांधण्यात आलेले आहेत, आणि ते इन्स्पेक्टर निकम जे होते ना त्यांनी तिथे धाड टाकली. आता तो सुरेश पळून जात असतो तेव्हा पकडलं सुरेशला त्यांनी, आणि विचारत असतात ते निकम, आता ए कोण आहेस रे तू, आणि का पळून चालला होतास. ती बाई विचारत असते कॉन्स्टेबल. निकम त्या मुलीला पण विचारतात, सोनलला, कोण आहेस बेटा तू, काय नाव आहे तुझं. पण सोनल काही घाबरून बोले ना. ती कॉन्स्टेबल बाई म्हणत असते, बोल, घाबरू नको, पण ती काही बोले ना. शेवटी ते इन्स्पेक्टर म्हणतात, जा हिला गाडीत बसवा, हिचं मेडिकल चेकअप करावं लागेल, आणि या माणसाला अटक करा रे. निकम आता सुरेशची कॉलर धरतात बरं का. हा सोनलचा काका बनून आला होता ना तोच तो. इन्स्पेक्टर विचारतात, कोण आहेस तू, काय केलंस त्या मुलीसोबत. आणि तिथे काही लॅपटॉप आणि काही यंत्र सापडलेत बरं, तिथे सगळे गॅजेट सापडलेत. मग निकम म्हणतात, हे सगळे आपल्या ताब्यात घ्या आणि ही जागा कोणाच्या नावावर आहे ते बघा. आता अर्जुन म्हणतो, तो माणूस सुरेश कदम होता, सोनलचा काका. त्यावर आता सावंत म्हणतात, नाही अर्जुन सर, तो सोनलचा काका नाही, तो फ्रॉड माणूस आहे. अर्जुन म्हणतो, काय. ते सावंत म्हणतात, त्या दिवशी आपण घाईघाईत जे पेपर चेक केले ना ते सुद्धा फेक होते. चैतन्य म्हणतो, बापरे, म्हणजे सोनल कधी तिच्या खऱ्या आईवडिलांपर्यंत पोहोचलीच नाही, आणि तिला तिथे बांधून ठेवण्यात आलं होतं. त्यावर सावंत म्हणतं, हो, निकमांनी जेव्हा त्या सुरेशची चौकशी केली ना तेव्हा, आता इथे तो प्रसंग दाखवलाय जेव्हा तो निकम या सुरेशची चौकशी करतोय. आता ह्या सुरेशने सगळं खोटं सांगितलं प्रेक्षकांनो, आणि सायलीचं नाव कसं गोवलं गेलं ना ते बघा. ते निकम विचारतात, सांग, तू जिथे सापडलास आम्हाला तिथे काय चालू होतं, तुझं त्या मुलींचा काय संबंध आहे, ही एकच मुलगी आहे का आणखीन काही मुली तुम्ही डांबून ठेवल्यात, खरं खरं सांग, नाहीतर सगळ्याच आरोपाखाली तुला जेलमध्ये घालेला. मग तो सुरेश म्हणतो, मी काही नाही केलं साहेब, मी फक्त मुलीवर लक्ष ठेवत होतो. निकम म्हणतात, तूच तिला किडनॅप केलं होतं का, तुला कोणी बांधून ठेवलं होतं तिथे, काय भानगड आहे ही. तो सुरेश म्हणतो, अहो साहेब, ते लोक मला पैसे देणार होते हो, पण त्यांनी मला पैसे नाही दिले. मी त्यांना सांगितलं की मला पैसे नाही दिले तर मी पोलिसांना सांगेल तुम्ही पोरी पळवून आणता म्हणून त्या लोकांनी मला तिथे बांधून ठेवलं हो. आता ते निकम म्हणतात, कोण लोक आहे ते, कोणी आणलं होतं त्या पोरीला पळवून. मग तो सुरेश सायलीचं नाव घेतो बरं का, सायली सुभेदार. तो निकम म्हणतो, बापरे, काय बोलतोयस तू, त्या अर्जुन सुभेदारची बायको. सुरेश म्हणतो, हो, तीच साहेब. अहो, तिच्यासोबत टोनी नावाचा माणूस पण आहे, ते दोघं मिळून मुलींची तस्करी करतात हो. मुलींचे घाणेरडे व्हिडिओ बनवतात आणि ते व्हिडिओ विकून बक्कळ पैसे कमवतात हो. आता तो निकम त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो,
तुला काही कळतंय का, तू कोणाबद्दल बोलतोय? तो सुरेश म्हणतो, हो साहेब, मी त्या सायली मॅडमसाठीच काम करत होतो. आत्तापर्यंत आम्ही सायली मॅडमच्या मदतीनं खूप खूप पोरी गायब केल्या, जवळपास 6 मुली. आणि मी जिथे काम करत होतो ना ती जागा सायली मॅडमच्या नावाने हो. आता तो पोलीस म्हणतो, 6 मुली? बाकीच्या 5 पोरी कुठे आहे? बोल बोल लवकर. सुरेश म्हणतो, बाकीच्या 5 पोरी तो टोनी घेऊन गेलाय हो. मग तो इन्स्पेक्टर मारत असतो त्याला आणि म्हणत असतो, बोल त्या पोरी कुठे घेऊन गेलाय तो टोनी? तो सुरेश म्हणतो, साहेब मला नाही माहिती हो. अहो त्या टोनीनं ना सोनलवरती अत्याचार केले तो साहेब. अहो ते सगळे कॅमेरामध्ये व्हिडिओ पण काढलेले तो सगळे. अहो माझ्या फोनमध्ये सायली मॅडमचे मेसेज, फोन रेकॉर्डिंग सगळं आहे हो साहेब. ज्या जागेवर सायली मॅडम मला भेटायला याच्यात त्याचे सगळे फोटो पण येतो माझ्या मोबाईलमध्ये, तुम्ही चेक करू शकता. मी जे सांगतोय ते सगळं खरं सांगतोय साहेब. आता हे सगळं सुरेशने सायलीबद्दल जे काही सांगितलंय ना मंडळी, आता हे सगळं मॅनेज करणं एवढं सोपं आहे का? आता जसे यांनी सोनलला पळवून नेण्याचे पुरावे खोटे दाखवले होते, साहजिक आहे तसेच हे सगळे खोटे पुरावे त्यांनी सायलीच्या विरोधात मॅनेज केले असतील ना. मग हे ओळखता येणं इतकंसं अवघड आहे का? आता हे सगळं हरिद्र सांगितलंय बरं का सावंतांनी अर्जुनला. अर्जुन ते सगळं ऐकतो आणि आता सावंतांना म्हणतो, हे सगळं खोटं आहे इन्स्पेक्टर सावंत, सगळं खोटं आहे. या सगळ्या प्रकरणात मुद्दाम माझ्या बायकोला ओढलं जात आहे, मुद्दाम सायलीला या सगळ्या प्रकरणामध्ये गोवलं जात आहे आणि असली कुठली जागाच नाहीये माझ्या बायकोच्या नावावर. तिने तर आत्ता रविराज किल्लेदारच्या प्रॉपर्टीवर सह्या केल्यात आणि तिच्या नावावर जागा वगैरे नाही 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 नाही, हे सगळं खोटं आहे. चैतन्य म्हणत असतो, आणि तो सुरेश आहे ना सोनलचा काका म्हणून आला होता आश्रमामध्ये. अरे आपल्याला माहिती आहे ना इन्स्पेक्टर सावंत. ते सावंत म्हणतात, हो हो आपल्याला सगळं माहिती आहे, पण ते इन्स्पेक्टर का असे सांगतात ते मला पण कळत नाहीये हो. आणि ती सोनल जी आहे ना तिने पण आत्ता तिचं स्टेटमेंट दिलंय बरं का. अर्जुन म्हणतो, तिने असंच सांगितलं असेल ना, तो सुरेश जे बोलतोय ते खोटं आहे. ते सावंत म्हणतात, नाही अर्जुन सर, तिने सांगितलं की सुरेशला तिने सायली मॅडमशी बोलताना ऐकलं होतं. त्यावर अर्जुन म्हणतो, व्हॉट? नाही 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 नाही, असं काही होऊ शकत नाही, सोनल सायलीबद्दल असं बोलूच शकत नाही. सावंत म्हणतो, पण असं झालंय अर्जुन सर, सोनलने असं स्टेटमेंट दिलंय आणि हे सगळं सायली मॅडमच्या विरोधातच आहे. चैतन्य म्हणतो, पण सायली वहिनीवर पोक्सो का लागलाय? नाही म्हणजे सगळ्या मुलींची वय तर. इन्स्पेक्टर म्हणतात, कारण सगळ्या मुलींची वय आहेत 18च्या वर, पण सोनल आणि मानसी अल्पवयीन आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे त्या निकमांना सोनल आणि मानसी अल्पवयीन असल्याचा पुरावा पण मिळालाय. अर्जुन म्हणतो, नाही 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 नाही, माझ्या माहितीप्रमाणे ज्या मुली हरवल्यात त्यापैकी कोणीच अल्पवयीन नाही आहे. आता तो सावंत म्हणतो की हो हे मला पटतंय सर, पण हे प्रकरण खूप अवघड होत चाललंय आणि आणखीनही काही सायली मॅडमच्या विरोधात पुरावे मिळाल्यामुळे त्यांना अटक झालेत. अर्जुन म्हणतो, कोणीतरी ना मुद्दाम अडकवतंय सायलीला यात. कोण आहे ना हे सगळं ते फक्त सुरेश आणि सोनलच सांगू शकतात. नाही नाही, मला ना त्या सुरेशला भेटायचं आहे बरं का सावंत. सावंत म्हणतात, मला नाही वाटत सर सोनलला किंवा सुरेशला तुम्हाला भेटायची परवानगी मिळेल. हां, सुरेशला जर तुम्हाला भेटायचं असेल तर आपल्याला निकमांना बोलावं लागेल, पण हे त्यांच्या अंडर आहे ना, त्यामुळे मी तुमची या प्रकरणात फारशी मदत नाही करू शकत. अर्जुन म्हणतो, ठीक आहे मी बोलतो त्यांच्याशी, चल रे चैतन्य जाऊया तिकडे. अर्जुन आणि चैतन्य आता त्या इन्स्पेक्टरकडे जातात. कोणतो निकम. आता तिथे गेल्यावर त्यांच्या हाती निराशाच पडते बरं का, पण तरीसुद्धा चैतन्य आणि अर्जुन आता सुरेशच्या घरी जातात डायरेक्ट. पण इकडे आता सायलीने प्रियाला सडेतोड उत्तर दिलंय पुढच्या सीनमध्ये. सायली म्हणत असते प्रियाला, प्रिया तुझं तोंड बंद कर, एवढ्या वेळ तू मला बोलत होतीस कारण मला फरक नाही पडत तू मला काहीही बोललीस तरी. माझ्या बाळाबद्दल एक शब्द जरी बोललास ना प्रिया, तर याद राख तुझी लायकी नाही आहे माझ्या बाळाबद्दल बोलायची. आणि एवढ्या वेळ काय केलंस ग? तुझ्या गुन्ह्यांची आणि तुमच्या गुन्ह्यांची यादी दाखवलीस ना, यादी वाचलीस माझ्या पुढे. तुमच्या सगळ्यांचे गुन्हे माझ्या गुन्ह्यापेक्षा कसे मोठे नाहीयेत असे सांगतेस ना तू. अगं एक महत्वाची गोष्ट सांगायलाच विसरलीस तू. या सगळ्यांनी हे गुन्हे केलेत प्रिया, पण माझ्यावर या गुन्ह्याचे खोटे आरोप केले गेलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा फरक तुला सांगू प्रिया, माझं कुटुंब आणि माझा नवरा माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. तुझ्या पाठीशी कोण आहे ग? अगं एकटी पडली आहेस तू एकटी. प्रिया म्हणते, तुझ्यामुळेच मी एकटी पडले ना सायली, तूच पाठवलंयस मला इथे. सायली म्हणते, अगो प्रिया तुझे गुन्हेच तसे होते. अगो मी निर्दोष आहे. माझ्या निर्दोष मधुभावना जसं माझ्या नवऱ्याने सोडवलं ना, तसंच माझा नवरा मला पण सोडवणार. प्रिया हसून म्हणते, सायली स्वप्न बघत बस स्वप्न. सायली म्हणते, अगं प्रिया स्वप्न तर तू बघतेस, मला या जेलमध्ये ठेवायचे, तू स्वप्न बघतेस. सत्य तर हे की काहीच दिवसात मी इथून निघून जाणार.
पण तू मात्र प्रिया इथेच राहणार. आणि हो प्रिया, सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या बाळाचा जन्म इथे होणार नाही आणि माझं बाळ या जेलमध्ये वाढणार पण नाहीये. अगं तू तुझ्या बाळाच्या भविष्यात काय लिहून ठेवलंय ना याचा विचार कर ग प्रिया. अगं तुझ्या बाळाला चांगलं आयुष्य मिळावं यासाठी मी देवी आईकडे नक्की प्रार्थना करेल. ताई चला हो, असं म्हणून सायली आता प्रियासमोरून अगदी टेक्कात निघून जाते. खरं आहे प्रेक्षकांनो, ज्याला कर नाही त्याला डर कशाला. सायलीने ते गुन्हे केलेलेच नाहीये, त्यामुळे ती प्रियाच्या पोकळ धमक्यांना का आणि कशासाठी बरं घाबरेल. सायली या सगळ्यांना अगदी सडेतोडपणे उत्तर देणारे प्रेक्षकांनो. उलट मजाच येते मला. सायली जेलमध्ये आल्यामुळे प्रियाचा माज जरा जिरतोय हे मात्र खरं आहे. बरं हे तर काहीच नाही बरं का प्रेक्षकांनो. पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय की सायलीला भेटायला सगळे येतात. अश्विन, पूर्णाजी, सगळे खरडून सुभेदार येतात. त्याच्यामुळे प्रियाच्या बुडाला आणखीन आग लागली आहे बरं का. प्रिया या कॅरेक्टर बद्दल आपण बोलतोय बरं का. आता तिला एवढी जेलसी होते ना सायलीला सगळे भेटायला येतात म्हणून. मजा येणार आहे उद्याचा एपिसोड बघायला सुद्धा. रॅदर एकावर एक सगळेच एपिसोड आता मस्त दाखवणार आहेत बरं का ते प्रेक्षकांनो. त्यामुळे सिरियसली सांगते, बघत राहा. ठरलं तर मग आता सायली तिथून निघून जाते आणि प्रियाकडे त्या सगळ्या कैदी पाहतच राहतात. आता इकडे हे इन्स्पेक्टर निकमांकडे पोहोचलेत बरं का, अर्जुन आणि चैतन्य. आता अर्जुन विचारतो त्यांना, पण ते निकम म्हणत असतात आधीच, अहो सर मला तुमची परिस्थिती कळते, पण तुमच्याकडे आरोपीचं वकीलपत्र अजून नाहीये, त्यामुळे विषय ना जरा सेन्सिटिव्ह आहे बरं का सर, आणि शिवाय केसचा तपास पण सुरू आहे, त्यामुळे मी तुम्हाला सुरेशला किंवा त्या पीडित मुलीला भेटायची परवानगी नाही देऊ शकत. अर्जुन म्हणतो ठीक आहे, पण वकीलपत्र घेतल्यावर मला त्या दोघांना भेटता येईल का. ते निकम म्हणतात वकीलपत्र घेतल्यावर सुरेशला भेटू शकता येईल की नाही ते बघूयात, पण त्या पीडित मुलीला आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सुद्धा तुम्ही नाही भेटू शकणार सर, कारण ती मुलगी अल्पवयीन आहे आणि हे कुठल्या कायद्याचे चार्जेस आहेत तुम्हाला माहितीच आहे. ती मुलगी तुम्हाला कोर्टातच दिसणार आहे. अर्जुन म्हणतो हे बघा इन्स्पेक्टर, रिक्वेस्ट करतोय मी, ट्राय टू अंडरस्टँड. अहो त्या दोघांना भेटल्यावरच मला माझ्या तपासाची दिशा ठरवता येईल ना. इन्स्पेक्टर म्हणत असतात सॉरी अर्जुन सर, पॉक्सो लागल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. मग चैतन्य शेवटी म्हणतो चल अर्जुन चल, आपण बोलूयात नंतर पुन्हा त्यांच्याशी. असं म्हणून आता हे दोघे तिथून निघून जातात. पण अर्जुन मात्र आता जमीन आसमान एक करणारे प्रेक्षकांनो सायलीला सोडवण्यासाठी. साहजिक आहे, मी म्हणूनच म्हणत होते प्रत्येक वेळेला की प्रियाने अर्जुनला कसं काय एवढं गृहीत धरलं. तिला तर माहिती आहे की त्याने मधुभाऊंना सोडवलं, रॅदर तो एकही केस आतापर्यंत हरलेला नाहीये. मग प्रियाने सायलीला खोटे पुरावे, खोटे सगळे हे आळ टाकून कसं बरं अडकवलं. काहीतरी आपलं करायचं म्हणून केलं प्रियाने, असं झालंय ते. आता बघा अर्जुन आता त्या काय नाव त्याचं सांगितलं त्यांनी, सुरेश. त्या सुरेशला शोधायला जातो. आता बाहेर आलाय तो. चैतन्य म्हणत असतो अर्जुन आता पुढची स्टेप काय घ्यायची आपण. अर्जुन म्हणत असतो हे बघ चैतन्य, आपल्याला काही झालं ना तरी त्या सुरेशला भेटायला हवं. अर्जुन म्हणत असतो तू आणि आधी ऑफिसमध्ये जा आणि बेल पेपर रेडी कर, आज तर कोर्टाची वेळ निघून गेली असेल ना. चैतन्य म्हणतो हो रे, पण आज अर्ज देता येईल, कारवाई उद्या करता येईल, तुझं वकीलपत्र रेडी करू आपण अर्जुन. अर्जुन म्हणतो या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या सुरेशला भेटायला जायला हवं. चैतन्य म्हणतो अरे कसं शक्य आहे, ते इन्स्पेक्टर म्हणाले ना की तुला त्याच्याशी बोलता येणार नाही ते. अर्जुन म्हणतो हे बघ तो सध्या कस्टडीमध्ये नाहीये, तो त्याच्या घरी आहे, त्याचा पत्ता शोधून काढायला हवा आपण. चैतन्य म्हणतो अरे आपण कसं काय त्याला शोधणार आहोत, अरे आपण निकमांच्या विरोधात कसं काय जायचं, आणि सावंत काय आपल्याला पत्ता देणार नाही ना त्या निकमच्या विरोधात, हे शक्य नाहीये रे अर्जुन. अर्जुन म्हणतो त्यांनी पत्ता नाही दिला तर पत्ता शोधणं अशक्य आहे का आपल्यासाठी, नाही ना. अरे काही करून त्या सुरेशचा पत्ता शोध आणि आपण तिथे जाऊ, पुढे काय करायचं ते सगळं सांगतो मी तुला चैतन्य, आणि रिलॅक्स हो जरा, चल. असं म्हणून अर्जुनने चैतन्याला बसवलं आणि नेलंच बाबा त्या सुरेशकडे अर्जुनने. आता बघा मंडळी, खूप मस्त दाखवलाय त्यांनी आजचा पण एपिसोड, आणि खूप मोठा पण दाखवला एपिसोड, भरपूर डायलॉग असणार आहेत आता एपिसोडमध्ये. आता अर्जुन आणि चैतन्य पोहोचतात तिकडे, पण तत्पूर्वी आता सुभेदारांच्या घरचं सीन दाखवलाय. ही स्मिता आणि अश्विन बिचारे ते सगळं सायलीचं डोहाळ जेवणाचं सगळं सजावट काढून ठेवत असतात. मधुभाऊ हात जोडून माफी मागत असतात पुन्हा पुन्हा. ते मधुभाऊ म्हणत असतात हे सगळं माझ्यामुळे झालं, मला माफ करा. मग कल्पनाताई म्हणतात मधुभाऊ का माफी मागताय सारखी सारखी, तुमच्यामुळेही नाही झालं आणि कोणामुळेच नाही झालं हे सगळं, मग हे सगळं नशिबामुळे झालंय. मग लगेच अस्मिता म्हणते आत्ता कुठे ती प्रिया आपल्या आयुष्यातून गेली होती, सगळं काही चांगलं चालू होतं, त्या प्रियाचीच दृष्ट लागली असणार आहे आपल्या घराला. मग प्रतापराव म्हणतात हे सगळं कोणीतरी मुद्दाम करते, हे मात्र खरं आहे बरं का. मग प्रतापराव मध्येच म्हणतात मला एक गोष्ट कळत नाहीये, सायली अर्जुनला त्रास देणारी सगळी माणसं तर जेलमध्ये आहेत, मग हे सगळं कोण करत असेल. मग अश्विन म्हणतो बरं का मला 100% खात्री आहे या सगळ्यामध्ये ना प्रियाचाच हात आहे. आता लगेच ती श्वेता अलर्ट होते बरं का,
अस्मिता म्हणते, अरे अश्विन, हे कसं काय शक्य आहे? जेलमध्ये राहून ती असं कसं सगळं करू शकते का? अश्विन म्हणतो, अगं तुला माहिती नाही का अस्मिताई, ती एक नंबरची पाताळ यंत्री बाई आहे. ती जेलमध्ये राहून सगळं सगळं मॅनेज करू शकते. आणि ती जरी आत असली ना तरी तो महिपत आहे ना बाहेर. आणि कशावरून तो सुधारलाय? प्रियाला हाताशी धरून, प्रियाने त्याला हाताशी धरून हे सगळं केलं नसेल कशावरून? मग प्रतिमा त्या म्हणतात, जाऊ दे अश्विन, या जरतरच्या गोष्टी आहे. आता फक्त आपली सायली सुटणं महत्वाचं आहे. आता हा विषय प्रियापर्यंत पोहोचल्यामुळे श्वेता आता जरा अलर्ट होते बरं का. ती मनात विचार करते, अरे आता हा विषय प्रिया आणि महिपतपर्यंत पोहोचायला नको, मी जरा विषयांतर करते. असं म्हणून लगेच ती सगळ्यांना म्हणते, जाऊ द्या आता या विषयावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही ना, मी जरा टी व्ही लावते. असं म्हणून तिने टी व्ही लावला बरं का. आता त्या कल्पनाताई म्हणत असतात, श्वेता टी व्ही बंद कर. आता ती श्वेता म्हणते, काहीतरी तुमचं मन रमेल ना म्हणून टी व्ही लावते मी. कुठेतरी मन रमवायलाच हवं ना आपण. असं म्हणून श्वेता आता न्यूज चॅनल लावते बरं का. आता तिथे नेमकं या सुभेदारांच्या घराच्या बाहेरची शूटिंग चालू आहे. सुभेदारांच्या आजूबाजूचे शेजारचे जे आपल्याला कधी दिसले नाही आतापर्यंत, ते तुम्हाला आता दिसणार आहेत. आणि हे सगळे सायलीच्या विरुद्ध स्टेटमेंट देत आहेत बरं का. म्हणजे बघा आता त्या न्यूजमध्ये दाखवत आहेत की तोच आहे बरं का, तो डॉक्टर जो बनलाय, अर्जुनचा मित्र बनलाय आणि आता तो पत्रकार पण बनलाय. आणि तोच पुन्हा दाखवलाय त्यांनी इथे. तो म्हणत असतो, या सुभेदार तुमच्या घराच्या शेजारी राहतात आणि ही बाई अशी आहे, तुम्हाला कल्पना होती का? मग सुभेदारांचे शेजारचे पाजारचे म्हणतात, आम्हाला काही कल्पना नव्हती, ही बाई एवढी भयंकर आहे, आम्हाला वाटलं नव्हतं. सायली लहान मुलींची तस्करी करते, बाप रे, हे सगळं ऐकलं आम्ही, किती भयंकर आहे. एवढी साधी बाई दिसते ती, आणि कशी आहे? या श्रीमंत घरातली लोक अशीच असतात बघा. आता त्यांना हे सगळं ऐकून आणखीन मनस्ताप होतो सुभेदारांना. लोक आईच्या काही बोलतायत, लाज वाटली पाहिजे त्या सायलीला. तिने त्या वात्सल्य आश्रमात सगळं तिचं लहानपण काढलं आणि तिथेच अशी धंदे करते का? मग लगेच ती बाई म्हणते, त्या सायली सुभेदारला शिक्षा झाली पाहिजे, ती लहान मुलांच्या आयुष्याशी खेळली आहे, तिचं वाटोळं झालं पाहिजे. मग आणखीन हे बिचारे रडायला लागतात बरं का. कल्पनाताई म्हणतात, बापरे हे काय आहे? सायलीची काहीच चूक नाहीये. ए बाई, ए श्वेता, ते बंद कर का आधी. अस्मिता पटकन टी व्ही बंद करते बरं का. प्रतापराव म्हणतं, कल्पना तू शांत हो बरं. लगेच श्वेता म्हणते, सॉरी मला ते न्यूज चॅनल लावायचं नव्हतं, ते सॉरी. असं म्हणून श्वेता मुद्दाम क्रिएट करते नाटक बरं का. मग ती अस्मिता म्हणते, जाऊ दे, स्मित उठला असेल, जा बरं त्याच्याकडे लक्ष दे. आणि प्लीज कोणी टी व्हीवर बातम्या बघू नका, आणि मोबाईलमध्ये पण नका बघू बातम्या. आता या कल्पनाताई म्हणतात, अहो तुम्ही अर्जुनला फोन करा ना, विचारा ना सायली कशी आहे. मग प्रतापराव अर्जुनला फोन करण्यासाठी त्यांचा मोबाईल काढतात. आणि इकडे अर्जुन आणि चैतन्य आता सुरेशला भेटायला जातात बरं का. फायनली चैतन्य अलर्ट करत असतो अर्जुनला, हे बघ अर्जुन, आपण जे काही करतोय ना ते खूप रिस्की आहे, खूप मोठी रिस्क उचलतोय आपण. कारण हे तुला कळतंय ना किती सेन्सिटिव्ह आहे आपली केस कठीण आहे रे अर्जुन. असं काहीतरी करायला गेलो ना तर आणखीन अवघड होऊन बसेल रे आपल्यासाठी. तू ऐक माझं. अर्जुन म्हणतो, हे बघ चैतन्य, आपल्याला ही रिस्क घ्यावीच लागणार आहे. सुरेश सायलीबद्दल खोटं का बोलला हे आपल्याला कळायला नको का चैतन्य? आणि हे सगळं त्याच्याकडनं कोण करून घेते हे आपल्याला शोधायलाच हवं. त्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. चैतन्य म्हणतो, अरे पण आता लगेच अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोवर किती घाणेरडे आरोप झालेत, तुला कळतंय का? अरे किती अवघड कायदा आहे तो. हे सगळं कोणी केलं हे कळल्याशिवाय मी गप्प बसणार आहे का चैतन्य? चैतन्य म्हणतो, अर्जुन मला कळतंय, तू नको गप्प बसू. पण चैतन्य असं म्हटलं अर्जुन म्हणतो, अरे काय पण बिन. मग चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे बाबा, घेऊ आपण रिस्क, काय करायचं ते सांग. अर्जुन म्हणतो, तुला काय करायचंय मी सगळं सांगतो, तुझा मोबाईल फोन व्यवस्थित तुझ्याकडे ठेव आणि मी तुला कळवतो. मग आता त्यांचं आधीच ठरलंय काहीतरी प्लॅनिंग बरं का. चैतन्य आता गाडीच्या खाली उतरतो, त्या सुरेशच्या घराजवळ ते आहेत बरं का. आणि आता चैतन्य तिथे आजूबाजूच्या लोकांना पत्ता विचारतो सुरेशचा उतरल्या. मंडळी, चैतन्याने ना त्याचा फोन सुरू ठेवलाय, व्हिडिओ कॉल सुरू आहे बरं का अर्जुनचा त्याच्या फोनवर. चैतन्याने समोरचा कॅमेरा ऑन ठेवलाय, म्हणजे जेणेकरून जेव्हा सुरेश दिसेल चैतन्याला, तेव्हा अर्जुन त्याला ओळखेल की तोच सुरेश आहे की नाही. आता चैतन्य तिथे आजूबाजूच्या लोकांना पत्ता विचारतो. ते लोक सांगतात, हे बघा इथे बाजूलाच घर आहे, इथेच ती खून झाला नाही का, ती मावशी इथेच राहत होती बरं का मंडळी. आता आपल्याला जागा पण पाठ झालेल्या आहेत सगळ्या TTMच्या. आता चैतन्य जातो बरं का. तिथे बाहेर कॉन्स्टेबल उभे असतात. चैतन्य अर्जुनला सांगतो फोनवर, अरे ये अर्जुन, कॉन्स्टेबल उभे आहेत त्या सुरेशच्या घराबाहेर. अर्जुन म्हणतो, हे बघ, तू सुरेशला ओळखत नाहीस त्यामुळे, पण त्या सुरेशचा चेहरा मला नीट आठवतोय. तू फक्त तिथे जा आणि विचार सुरेश आहे का. तो बाहेर आला ना की मी बरोबर त्याला ओळखून घेईल, आणि मी कॉल कट केला की समजून जा तो सुरेश आहे. चैतन्य म्हणतो, ठीक आहे. आता चैतन्य जातो बरं का त्या सुरेशच्या घरासमोर. त्याच्या घराच्या बाहेर 2 हवालदार उभे आहेत. चैतन्य विचारतो, सुरेश आहे का घरामध्ये? सुरेशचंच घर ना? ते कॉन्स्टेबल विचारतात, तुम्ही कोण आहात? चैतन्य म्हणतो, मी त्याचा मित्र आहे.
जवळचा मित्र आहे मी, त्याला भेटायला आलोय. ते कॉन्स्टेबल म्हणतात आता नाही, नंतर या भेटायला त्याला. चैतन्य म्हणतो अहो माझं अर्जंट काम आहे, मला आत्ता भेटायचंय सुरेशला. मग ते कॉन्स्टेबल म्हणतात ठीक आहे ठीक आहे, जे काय बोलायचं ना ते आमच्या समोर बोलायचं बरं का. चैतन्य म्हणतो हो हरकत नाहीये, बोलवा बोलवा त्याला, बाहेर बोलवा. चैतन्याने आता असं सांगितलं ते कॉन्स्टेबल लोक सुरेशच्या दाराची कडी वाजवतात, सुरेश बाहेर ये रे. आणि तो सुरेश बाहेर येतो बरं का, आणि म्हणतो हं काय झालं साहेब. आता ते कॉन्स्टेबल सांगतात तुझा मित्र आलाय भेटायला. पण तो सुरेश म्हणतो कोण मित्र, काय हो कोण तुम्ही, असं म्हणल्या चैतन्य घाबरला ना. पण आता तो सुरेश आहे हे अर्जुनला कळलं. अर्जुनने मोबाईलवर बघितलं तोच हा सुरेश आहे. आणि सुरेशला पाहता क्षणीच अर्जुनची तळाची आग मस्तकाला गेली आहे बरं का प्रेक्षकांनो. भारी दाखवलाय यार, आजचा एपिसोड भारी दाखवलाय. रॅदर आता मी बोलते ना तर काय बोलू आणि काय नाही असं मला झालंय. आणि आता अर्जुनला सगळं आठवतं की हाच तो सुरेश आहे जो सोनलला घ्यायला आला होता. आणि सोनलला पण त्यांनी धमक्या वगैरे दिल्या असतील बरं का मंडळी, किंवा सोनल समोर असं प्रिटेंड केलं असेल की हे सगळं सायलीने केलंय. आणि आजचा हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. अर्जुन त्या सुरेशला बघतो आणि त्याच्या लक्षात येतं की हाच तो सुरेश आहे. आता पुढचा प्रोमो बघा कसला धमाकेदार. अस्मिता म्हणत असते अगं ए प्रिया, जेल हीच तुझी जागा आहे. प्रिया म्हणते मग हाच न्याय सायलीला का नाही, तिला पण हीच जागा दाखवा ना. मग पूर्णाजी प्रियाला सडेतोड उत्तर देतात आमची सायली निर्दोष आहे, तिने काहीही केलेलं नाहीये, आम्ही सगळे तिच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. असं म्हणून सगळे सुभेदार एकमेकांचा हात हातात देतात. सायली प्रियाला उत्तर देते आमच्या कुटुंबामध्ये एकी आहे प्रिया, माझं कुटुंब माझ्या पाठीशी अगदी भक्कमपणे उभं आहे, त्यामुळे मी ह्यातनं सुटणारच आहे. प्रियाला वाटलं होतं प्रेक्षकांनो की ती काहीच्या काही प्लॅन करेल आणि सायलीला अडकवेल, पण प्रियाच्या चेहऱ्यावरची भीती आता सगळं काही सांगून गेली आहे. मजा येणार आहे पुढे TTMचे एपिसोड बघायला, मजा येणार आहे. प्रियाने आणखीन तिच्या गुन्ह्यांमध्ये वाढ केली आहे बरं का मंडळी, त्यामुळे तिची शिक्षा अजून वाढणार आहे. सगळे सुभेदार हातात हात घेऊन असे उभे आहेत तिच्या समोर, त्यामुळे तिला आणखीन कसं तरी होत असतं. सुभेदारांची एकी बघून प्रियाचे धाबे दणाणले आहेत बरं का मंडळी. मजा येणार आहे सगळे एपिसोड बघायला. आजचा एपिसोड भारी होता की नाही, मग नक्की लाईक करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.